सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 चरित्र पाहणार आहोत। पहिले चरित्र आहे सुरेगावी अग्निष्टिके वस्ती कर्णौषध श्रवणे उपहासू। आता हे कर्णौषधन श्रवण काय आहे, नेमकं त्याचा उपहास का केला स्वामींनी, हे सर्व सविस्तर आपण आज पाहणार आहोत। मेंढ खडकी आसन, मेंढ खडकाच्या ठिकाणी जाऊन स्वामी आसनस्थ होतात। ह्या खडकाला मेंढ खडक असं नाव का पडलं आणि स्वामी तिथे जाऊन काय करतात, हे पण तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये माहिती मिळणार आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये चांगलीच भर पडणार आहे। तिसरं चरित्र आहे वाडेगावी धाबा आसन हिंसा निमित्ते गमन। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जिथे हिंसा व्हायची तिथे थांबतही नव्हते, परमेश्वर असून। जो कोणी हिंसक वृत्तीचा व्यक्ती असेल त्यापासून कोसो दूर स्वामी असायचे। कशामुळे असायचे हे पण तुम्हाला समजणार आहे। आणि कपाटी दधी भातू आरोगणे ही चौथी लीळा। तर असे 4 लीळा आपण पाहणार आहोत, ज्यामधून भरपूर असं ज्ञान तुम्हाला आज प्राप्त होणार आहे। आणि म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच पाहिजे, कारण भरपूर सारं ज्ञान तुम्हाला आज मिळणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे आजचा हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, संसार म्हणजे काय। स्वामींनी या संदर्भामध्ये काय निरूपण केलं, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे जे काही मी दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो ते व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहतील। एकही स्वामींचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 314। सुरेगावी अग्निष्टिके वस्ती कर्णौषध श्रवणे उपहासू। सुरेगावी अग्निष्टिके वस्ती, स्वामींची वस्ती कुठे झाली, सुरेगाव येथे झालेली आहे। आणि तिथे अग्निष्टिका होती एक। अग्निष्टिका म्हणजे काय, जिथे यज्ञ हवन होतात, जिथे यज्ञ कुंड आहे ज्या चौथऱ्यावर, त्याला अग्निष्टिका असं बोलतात। तर त्या अग्निष्टिकेच्या ठिकाणी मुक्काम झालेला आहे स्वामींचा। साहजिकच आहे, अग्निष्टिका आहे म्हटल्यानंतर वरून छत वगैरे असणार छोटंसं आणि माणसाला बसण्यासाठी जागा पण असणार, तर व्यवस्थित जागा होती अग्निष्टिका म्हणजे राहण्यासाठी, आणि म्हणून स्वामींनी तिथे मुक्काम केलेला आहे। पुढे चरित्रकार म्हणतात कर्णौषध श्रवणे। आता हे कर्णौषध श्रवण म्हणजे काय, या एका शब्दामध्ये 3 शब्द एकत्रित केलेले आहेत। यांचा जर आपण संधी विग्रह केला, कर्णौषधन श्रवणे याचा संधी विग्रह जर केला तर 3 शब्द तयार होतात। एक कर्ण वेगळं होते तयार, कर्ण म्हणजे कान हा शब्द तयार झाला। औषध पुन्हा एक शब्द तयार होते, औषध म्हणजे औषधी, आणि श्रवणे म्हणजे ऐकणे। असे 3 शब्दाला एकत्रित करून एक शब्द तयार झालेला आहे कर्णौषध श्रवणे। अर्थ समजला का, कर्ण म्हणजे कान, औषध म्हणजे औषधी, श्रवणे म्हणजे ऐकणे। आणि असं ऐकल्यानंतर उपहासू, स्वामी उपहास करतात। आता नेमकं कर्णशोधन श्रवण हे होतं कुणाकडे, कोण्या प्रसंगावर देव बोलले हे आपण सविस्तर पुढे पाहूया। एकुदी परसनायकू गोसाविया पुढा बैसले होते। एके दिवशी परसनायक स्वामींपुढे बसलेले होते। तेही कानी विष्णुक्रांताचा मणी बांधला होता। त्यांनी कानामध्ये विष्णुक्रांत नावाचा मणी बांधलेला होता। तो गोसावी श्रीकराचेनी अनुकारे पुसिला। स्वामींनी श्रीकराचा अनुकार करत, जसं आपण हाताचा अनुकार करतो, काय करतोयस तू असं जर विचारायचं असेल कोणाला तर हाताचा अनुकार कसा करतो आपण, असा असा हात हलवतो, काय करतोयस तू, याला हाताचा अनुकार करणे असं बोलतात। तर स्वामींनी पण इथे हाताचा अनुकार केला की जे कानातला जो मणी आहे हे काही म्हणजे काय आहे बरं, ते कानातला मणी तुम्ही जो बांधलेला आहे नेमका काय प्रकार आहे, कशामुळे बांधलेला आहे। जी हा विष्णुक्रांताचा मणी, परसनायक म्हणतात जी हा विष्णुक्रांताचा मणी आहे। त्या मण्याचंच नाव विष्णुक्रांत असं होतं।
सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, येणे काही होय गा परसया. स्वामी म्हणतात, परशया, या मण्याने होते तरी काय बरं? जी जी हा का जी जी काही द्रव्य औषधी, जी जी हा आदित्यवारी चतुर्दशी आवंती जे, मग आवेसे पूजुनी काणी बांधिजे, तवलो कुमाणे. परसनायक म्हणतात, जी जी हा मणी जो आहे, या मणीमुळे मला कधी पैसा मिळतो, औषधी मिळते, मला जे काही लागते ते. हा आदित्यवारी चतुर्दशू आवंती जे म्हणजे रविवारी याचं आवाहन करायचं, देवतेचं आवाहन करायचं, पूजा करायची या मण्याची आणि देवतेचं आवाहन करायचं. आणि मग आवेसे पूजुनी काणी बांधीजे, देवतेचं आवाहन करायचं चतुर्दशीला, रविवार पाहून किंवा चतुर्दशीला आवाहन करायचं देवतेचं, आणि अमावस्येच्या दिवशी कानामध्ये बांधायचा हा मणी. मग काय होते त्यामुळे? तेने लोकुमाणी, लोक मला मानतात, आणि सौकर्य सोपस्कर भिक्षा होय, आणि एकदम सुंदर अशी छान पक्वान्न वगैरे मला भिक्षेमध्ये वाढतात लोक. सोपस्कर भिक्षा येते, चांगले गोडधोड पदार्थ, तळीव, तुपकट, तेलकट असे छान पदार्थ पोटभर जेवता येईल अशी मस्त सुंदर अशी भिक्षा होते, चमचमीत भिक्षा होते या मण्यामुळे, असं परसनायक म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, चतुर्थाश्रमू संन्यासू वेसे नवव्येची होय, मा आता येणे काही होईल. स्वामी म्हणतात, तुम्ही चतुर्थ आश्रम स्वीकारलेला आहे. चतुर्थ आश्रम म्हणजे कोणता? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती 4 आश्रम आहेत. तर पहिला ब्रह्मचारी, दुसरा गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा यती म्हणजे संन्यासी. तर तुम्ही चौथा आश्रम स्वीकारलेला आहे, संन्यास वेश घेतलेला आहे. या संन्यास वेशामुळे तुम्हाला जर काही होत नसेल तर या मण्यानेच काय होणार आहे बरं? वरी येथीचे दर्शन. स्वामी म्हणतात, तुम्हाला आमचं दर्शन आहे पुन्हा, म्हणून श्रीकरू झाडिला, आणि म्हणून स्वामींनी श्रीकराने झाडलं, म्हणजे तुमचं आता काही एक होऊ शकत नाही. हाताने असा अनुकार केला, उपहासिले, उपहास केला त्यांचा. दैन्य झाले, परसनायकाला खूप दैन्य वाटलं त्यामुळे. तर अशी या जीवाची गती आहे. कितीही या जीवाला परमेश्वर अवतार जरी भेटले तरी या जीवाचा हवरटपणा संपत नाही. हा मणी बांध, तो मणी बांध असे लोक करतात. काय कामाचं ते? म्हणजे परमेश्वराची चाड नाही. परसनायक ईश्वराच्या सन्निधानामध्ये आहेत, परंतु त्या मण्यावर भरोसा. तसे आपलेही लोक काही आहेत, हा मणी घाला बोलतात. आपले काही वासनिक मंडळी असतात, ते साधू संतांना जाऊन विचारतात, हा मणी घालावा का, हा खडा कसा राहील, आमची राशी ही आहे, या राशीला कोणता खडा पाहिजे. मग आता लोक मागे लागलेतच. मग साधू संत पण सांगून देतात आपले पण, की हा खडा घाला, या बोटामध्ये घालायचा, हा खडा या दिवशी या बोटामध्ये घालायचा. जसं इथे या परसनायकांनी रविवार सांगितलेला आहे की रविवारी आवाहन करायचं आणि मग खडा घालायचा, तसं मग आपलेही साधू महात्मे सांगायला लागलेत की हा खडा या बोटात घाला, अनामिकेमध्ये घाला, कोणता पाचू घाला, त्याला अमक्या अमक्या दिवशी धुवून घ्या. आता आपलेही साधू सांगतात, कारण वासनिकच असे मागे लागतात. आता वासनिक पण म्हणता येणार नाही, जे वासनिक असतात ते खड्याच्या मागे लागत नाहीत. हे नामधारक नसू दे, जे फक्त नाम धरलेले आहेत, ज्यांनी फक्त नाम येतात त्यांना, बाकी देणं घेणं नाही ईश्वराचं. उगा आहेत म्हणून आहेत मानभाव पंथामध्ये, ना ईश्वराचं घेणं देणं, ना कोणत्या स्थानापतीचं, ना कोणत्या मार्गमंडळीचं काही घेणं देणं नाही. त्यांना त्यांच्या फक्त प्रपंचाशी घेणं देणं असते. आणि मग देवाधर्माचं घेणं देणं पडलं तरी पण कशासाठी पडते? नारळ बांधण्यासाठी, नवसं बोलण्यासाठी, कोण्या साधू महात्म्याला जाऊन पंचांग विचारण्यासाठी, किंवा मग कोणता खडा घालावा यासाठी. मग यासाठी जातील साधू संतांकडे, चक्रा मारतील. ईश्वर पाहिजे मला, आणि असा प्रश्न घेऊन, किंवा मला ईश्वर प्राप्त झाला पाहिजे म्हणून एखाद्या स्थानापतीपाशी जाऊन नारळ बांधणारा एकही तुम्हाला नामधारक सापडणार नाही. घेणं देणंच नाही आम्हाला ईश्वराचं, कशाला नारळ बांधायचं, हो की नाही? तर असं आहे, जिथे चमत्कार आहे तिथे नमस्कार आहे. ज्या स्थानापतीपाशी नवस पूर्ण होतात तिथे रांगाच्या रांगा लागतात. परंतु जे असे स्थान आहेत ज्यामुळे तुम्हाला ईश्वराकडे अग्रेसर होण्याची योग्यता प्राप्त होते, जे प्रसादवत स्थान आहेत, आसन छिन्नस्थळी आहे, किंवा पिवळ तोळोली आहे, किंवा गुढा आहे, किंवा क्षेत्रखाज आहे, असे जे स्थान आहेत, किंवा डोमेग्रामचा राजमठ आहे, इथे रांगा कमी असतात. डोमेग्रामच्या राजमठामध्ये पहा तुम्ही, किंवा छिन्नस्थळीवर पहा, किंवा ते अर्धपूर भागामध्ये जे काही प्रसादवत स्थान आहेत, गुढा, पिवळ तोळोली, क्षेत्रखाज, इथे रांगा लागणार नाहीत. रांगा कुठे लागतील? रांगा लागतील जाळीच्या देवाला. नवसं पूर्ण होतात ना तिथे. जाळीच्या देवाला कोणीतरी नारळ बांधले का आतापर्यंत, की हे स्थानापती महाराज मला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे आणि म्हणून मी नारळ बांधत आहे? आहे का कोणी बहादर असा? नाही. बांधलंच नाही कोणी तर कसं काय एखादा बहादर आपल्याला सापडेल? नाहीच बहादर असा कोणी, की ईश्वर प्राप्तीसाठी कोणी नवस करत आहे, खेटा करत आहे देवाच्या. नाही, शक्यच नाहीये. प्रत्येक जण हा आपल्या आपल्या प्रपंचासाठी देवाकडे धाव घेत आहे.
देवासाठी देवाकडे धाव घेणारा विरळा असतो. विरळा म्हणजे लाखो करोडो मध्ये एखादा व्यक्ती. तर अशा आपल्या नामधारकांची स्थिती आहे. आपले नामधारक जे आहेत त्यांना असं वाटते आमचा प्रपंच चालला पाहिजे, देवधर्म हे अनुषंगिक आहे. प्रधान काय आहे? प्रपंच प्रधान आहे. देवधर्म हा अनुषंगिक ठेवतात लोक. तर अशी गोष्ट आहे. आणि अशा लोकांचा देव काय करतात लक्षात असू द्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथे परशनायकाचा उपहास केलेला आहे. परमेश्वर अवतार तुमचा पण नक्कीच उपहास करणार. तुम्हाला असं वाटेल हे असं काय सांगतात, आतापर्यंत आम्ही कुठे ऐकलं नाही. सांगणारच नाही तुम्हाला कोणी असं. प्रत्येकाला असं वाटते या यजमानांना चांगलं वाटेल असंच आम्ही बोलावं आणि यजमानांनी आम्हाला भरपूर काही द्यावं. परंतु मला काही घेणे देणं नाही. तुम्हाला काय आवडते ते सांगण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. जे खरं ज्ञान आहे, जे परमेश्वराला अभिप्रेत आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला बोलणार. आणि इथे परमेश्वराने म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परसनायकाचा उपहास केलेला आहे. कारण दृष्टपर पदार्थाच्या मागे लागलेला आहे हा परसनायक म्हणून. त्याचप्रमाणे जे कोणी दर्शक ऐकत असतील हे प्रवचन त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही जर फक्त दृष्टार्थी असाल, तुम्हाला दृष्टार्थ पदार्थ पाहिजे, त्यासाठी तुम्ही नवस करत आहात, कोणते मणी खडे धारण करत आहात, तर परमेश्वर पण तुमचा उपहास नक्कीच उडवणार आणि तुमचा उपहास नक्कीच करणार. मी हवेतल्या गप्पा नाही करत. इथे चरित्र प्रमाण आहे आपल्याला. लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 314 ही लीळा तुम्ही पहा आणि शेवटचं वाक्य बघा. काय म्हणतात चरित्रकार? म्हणून श्रीकरे झाडिले, हातानं पण झाडून टाकलं त्या परशनायकाला आणि उपहासिले, उपहास उडवला, त्यांचा उपहास केला स्वामींनी आणि मग त्याला दैन्य वाटलं. त्या चरित्राच्या शीर्षकामध्ये पण उपहासू हा शब्द आलेलाच आहे. जे कोणी दृष्टार्थी असतात, नारळ बांधणारे, नवस करणारे आणि प्रपंचासाठीच जीवन जगणारे, स्थानापतीपाशी जरी गेले तरी तुम्ही प्रपंचच डोक्यात घेऊन जाता आणि नारळ बांधता, तर अशा लोकांचा परमेश्वर उपहास करत असतात. हे लक्षात असू द्या. मग तुम्हाला उपहास करून घ्यायचा परमेश्वराच्या समोर की तुम्हाला ईश्वर कमवायचा, ईश्वराच्या मनामध्ये तुम्हाला काही जागा करायची असेल, तुमचं वजन वाढवायचं असेल ईश्वराच्या समोर, तर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने देवधर्म करावा लागणार आहे. आता आपण पुढच्या चरित्राकडे वळूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 315. मेंढ खडकी आसन. मेंढ खडकावर स्वामींचं आसन झालेलं आहे. मग गोसावी तेथोणी बिजे केले. मग स्वामी तिथून निघालेले आहेत. म्हणजे कुठून निघाले? सुरेगावला अग्निष्टिकेच्या ठिकाणी जिथे वस्ती झाली होती तिथून देव निघाले. कुठे आले? मेंढ खडकी आसन झाले. स्वामी सुरेगाववरून निघाले, मेंढ खडकाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथे आसनस्थ झाले. सरिसे इंद्रभट्ट होते, सोबत इंद्रभट्ट होते. तयाची पासवडी मळली देखोणी सर्वज्ञ म्हणितले. त्यांची पासवडी मळलेली होती आणि म्हणून स्वामी म्हणतात, इंद्रिया येथे तुम्ही पासवडी धुवावी गा. इंद्रिया तुम्ही इथे पासवडी धुवून टाका. हो काजी? इंद्रभट्ट म्हणतात ठीक आहे. चोखट नव्हे, परंतु इथे पासवडी तर चांगली धुतल्या जाणार नाही, पाणी थोडंसं खराब दिसते इथे. सर्वज्ञ म्हणतले मळघाणी फेडीजे जळघाणी लावीजे. स्वामी म्हणतात मळघाणी फेडली पाहिजे तुम्ही आणि जळघाणी लावली पाहिजे. हो काजी? इंद्रभट्ट म्हणतात ठीक आहे. मग तेथे सिधी लेंडी होती, ती वेचली पासवडी कुसकरली, मग धुतली. मग तिथे जे काही सिद्ध म्हणजे आयत्या पडलेल्या लेंड्या होत्या त्या उचलल्या आणि पासवडीमध्ये टाकून कुस्करले आणि मग धुवून काढली पासवडी. गोसामियासी पूजावसरू झाला. स्वामींना पूजावसर झालेला आहे. आरोगण झाली, आरोगणा झाली. गुळा झाला, विडा झाला, मग बिजे केले. तिथे स्वामींचा गुळा झाला, विडा झाला, मग स्वामी तिथून निघाले. हे ज्या लेंड्या पडलेल्या होत्या त्यांनी कपड्यात टाकून कुस्करून धुवून काढल्या असं म्हणावं लागेल. स्वामी म्हटले म्हणून त्यांनी असं केलं की मळघाणी फेडीजे आणि जळघाणी लावीजे असं म्हटले म्हणून इंद्रभट्टांना वाटलं स्वामींची इच्छा आहे फारच स्वच्छ वस्त्र होणे आणि म्हणून त्यांनी असं केलं असं आपल्याला इथे दिसते. आता आपण पाहूया या मेंढ खडकाला नेमकं मेंढ खडक असं नाव का पडलं. पाठभेदानुसार एक चरित्र आलेलं आहे, त्या चरित्रामध्ये हे सविस्तर वृत्तांत आलेला आहे. मग बाईसी पूछले बाबा मेंढ खडक म्हणजे काही. पाठभेदानुसार ही लीळा तुम्हाला सांगत आहे मी. बाईसा विचारतात की बाबा हे मेंढ खडक म्हणजे काय बरं नेमकं, या खडकाला मेंढ खडक असं नाव का पडलं. सर्वज्ञ म्हणितले बाई येथे मेंढ्या बैसती. स्वामी म्हणतात बाई इथे मेंढ्या बसत होत्या पहिलं. तयांतू एकू मेंढा तो विग्रह. त्या मेंढ्यांपैकी एक मेंढा जो होता तो देवतेचा विग्रह होता.
कोण्या देवतेचा विग्रह होता ते काय आलेलं नाही. फक्त स्वामी म्हणतात की कोण्यातरी एका देवतेचा तो विग्रह होता. तो मेंढा बैसला होता, तोही मेंढा तिथेच बसलेला होता, जो विग्रह होता देवतेचा. तो पहिला कडोनी हेला आला, पलीकडून एक हेला आला आणि मेंढा ओठरोणी उठिला. आणि तो जो मेंढा होता तो ओठरोणी उठिला, म्हणजे दात कडकड 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 असे वाजवत उठला तो मेंढा. राग आला त्याला की हा इकडे काय येतोय म्हणून. दोघा दोन्ही थडका झालिया, तिसरी थडके हेला पडिला. दोघांच्या पण थडका झाल्या म्हणजे टकरी झाल्या. एकूण एकाला टक्कर देत होते ते. मेंढा टक्कर द्यायचा त्या हेल्याला आणि हेला टक्कर द्यायचा त्या मेंढ्याला. तर अशी पहिली टक्कर झाली, दुसरी टक्कर झाली आणि तिसरी थडके हेला पडिला. तिसरी धडक झाली आणि हेला जागीच पडला आणि आपण ओठरो ओठरो थडकावरी हेला विदारिला. आणि पुन्हा ओठरो ओठरो म्हणजे दाताशी कडकड कडकड दात वाजवत त्याने काय केलं, त्या हेल्याला पुन्हा धडका देत राहिला तो मेंढा. त्याला विदारलं म्हणजे घायाळ केलं. चोगावीचा लोकू मीनला, 4 गावाचे लोक तिथे जमा झाले. कवतिक पाहो लागला, 4ही गावाचे लोक जमले आणि पाहायला लागले की एका मेंढ्याने एवढ्या मोठ्या हेल्याला पाडलं खाली, घायाळ करून टाकलं पूर्णपणे. मग तो मेंढा दृश्य झाला आणि एकदम अचानक तो मेंढा अदृश्य झाला. अवघ्या लोका आश्चर्य झाले, सर्व लोकांना आश्चर्य झालं ती घटना पाहून. ते हे मेंढ खडक, स्वामी म्हणतात बाई त्या घटनेमुळे या खडकाला मेंढ खडक असं नाव पडलं, कारण याच खडकावर तो मेंढा बसलेला होता आणि याच खडकावर त्याचं जे युद्ध झालं त्या हेल्यासोबत, जे धडका झाल्या त्यांच्या, त्या इथेच झाल्या. ती घटना पूर्ण इथेच घडलेली आहे. म्हणून त्या लोकांनी मेंढ खडकच असं नाव देऊन टाकले या खडकाला. ते हे मेंढ खडक अद्यापि नाव राहिले बाई. बाई तेव्हापासून जे नाव पडलं मेंढ खडक, आताही ते नाव तसंच आहे. बाईसे म्हणितले हो बाबा. बाईसा म्हणतात ठीक आहे. म्हणून श्रीचरणा लागली आणि म्हणून बाईसा पाया पडतात. मग गोसावी बीजे केले, मग स्वामी तिथून निघालेले आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 316. वाडेगावी धाबा आसन हिंसा निमित्ते गमन. वाडेगाव येथे एक धाबा होता, तिथे स्वामी होते आणि तिथूनच स्वामी हिंसा निमित्ते गमन म्हणजे हिंसा होत आहे म्हणून गमन करतात, निघून जातात. मग वाडेगावी जोगेश्वरीचा देऊळी आसन झाले. वाडेगाव इथे जोगेश्वरीचं देऊळ होतं, तिथे स्वामी बसले. तो तेथे एक मेंढरू घेऊन आला. तिथे एक माणूस एक मेंढरू घेऊन आला. तो बाईशी म्हणते जापरती येथ बाबा असती. बाईसांना कळालं की हा व्यक्ती हा मेंढरू घेऊन आला इथे या जोगेश्वरी देवतेला बळी देण्यासाठी. आणि बाईसा म्हणतात अरे इथे आमचे बाबा आहेत, जा बरं निघून इथून तू. सर्वज्ञ म्हणते बाई हे घेईन घेईन म्हणतीये. स्वामी म्हणतात बाई ही देवता म्हणत आहे की मी आता बळी घेईन अशी म्हणत आहे. हा देईन देईन म्हणत आहे. हा जो बळी देणारा व्यक्ती आहे तो म्हणत आहे देईन म्हणजे तो बळी द्यायला तयार आहे, देवता बळी घ्यायला तयार आहे. मग आपण का बरं मध्ये इथे थांबायचं? येथोनी चला बरं इथून. राजसे तामसे स्थानी न बैसावे. स्वामी म्हणतात राजस तामस जे ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण बसूही नाही, आपल्यासाठी बसणंही योग्य नाही असं स्वामी म्हणतात. मग गोसावी नरसिंहाच्या देवळा विजय केले, तेथ वस्ती झाली. मग स्वामी तिथून नरसिंहाच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे स्वामींचा मुक्काम होतो. तर काय लक्षात येते आपल्याला ह्यावरून? जिथे हिंसा होते तिथे देव थांबत नाहीत, त्या ठिकाणाचा त्याग करतात. तर मग तुम्ही विचार करा, जर एखादा व्यक्ती हिंसक आहे तुम्हाला माहिती आहे, तो दररोज नॉनव्हेज खातो हेही तुम्हाला माहिती आहे, तो दररोज बकरे कापतो, कोंबड्या कापतो हेही तुम्हाला माहिती आहे, गायी कापतो तो व्यक्ती हेही माहिती आहे तुम्हाला, आणि अशा त्या मुस्लिम व्यक्तीकडून तुम्ही किराणा सामान नवरात्रमध्ये आणावं हे परमेश्वराला तरी अभिप्रेत आहे का? जे काही आपले साधू संत मंडळी हे सांगतात की मुसलमानाच्या दुकानावरच चालते, तर मी सरळ म्हणेन की ते लोक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वाला फाटा देत आहेत. तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्व मानायचे की मग अवांतर हे जे लोक काही सांगतात ते ऐकायचे, ते तुम्ही तुमचं ठरवा. परंतु देवाला तामस ठिकाणी राहायचं मान्य नाही, तर तामस व्यक्तीच्या हातचं अन्न तुम्हाला खाऊ द्यावं असं देव म्हणतील का? नाही. हिवरळीला देवाने गाव सोडून वनदेवाला राहण्याचं पसंत केलं, गावामध्ये हिंसा होते म्हणून. हिंसे निमित्त बीजे करणे असं चरित्र आहे ते.
आणि खुशाल आपण महानुभाव पंथीय दररोज हिंसा करणारे 24/7 365 दिवस हिंसा करणारे जे मुस्लिम लोक आहेत त्यांच्याकडून आपण खुशाल नवरात्रमध्ये चालते म्हणून आणतो, म्हणजे आता हा कशाचा कळस म्हणावा तुम्हीच सांगा. हा आजचा प्रश्न आहे. हे असं वागणं स्वामी काय सांगतात आणि आपण काय वागतो, तर हा कशाचा कळस म्हणावा लागेल. टिंब 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 डॅश डॅश डॅश. आता इथे फिल इन द ब्लँक्स, रिकामी जागा भरा. आता तुम्ही इथे काय शब्द टाकणार, कशाचा कळस तुम्हाला वाटतो, हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. आता आपण वळूया पुढच्या चरित्राकडे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 317. कपाटी दधिभातू आरोगणा. कपाटी म्हणजे एका कोहकामध्ये कपाटामध्ये स्वामी दधिभाताची आरोगणा करतात. मग गोसावी तेथोणी बिजे केले, कपाटी आसन झाले, गोसावियासी पूजा सुरू झाला. मग गोसावियासी दधिभातू आरोगण झाली. मग स्वामी तिथून निघून जातात. कुठून निघून जातात, तर स्वामींचा मुक्काम पडलेला आहे नरसिंहाच्या मंदिरामध्ये. देव तिथून निघाले. एक रस्त्यातच कपाट लागलं. कपाट म्हणजे काय, कोहक. जसं एखाद्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वाघ राहतो, आई ती गुफा पाहतो तिथे राहतो, तर त्याचप्रमाणे कपाट म्हणजे दगडाच्या शिळा आहेत आणि त्या शिळेमध्ये थांबण्यासारखी जागा आहे, त्याला कपाट असं बोलतात. तर तिथे स्वामी बसतात. तिथे स्वामींचा पूजावसर होतो आणि दधिभाताची आरोगणा होते तिथे. पाठभेदानुसार काही वेगळं चरित्र आलेलं आहे, तळटिपेमध्ये आलेलं आहे. तो सारंगपाणी भट्ट दधिभात घेऊन आले, बायसा पासी गोपीला. सारंगपाणी भट्ट दधिभात घेऊन आले असं पाठभेदाने सांगतात चरित्रकार. बायसांना देऊन टाकला दधिभात. गोसावियासी दुपाराचा पूजावसरू, चंदन ओळगविला, आडा रेखिला, अक्षतांचे अर्चन केले, दंडवत केले, ताट केले. मग त्याने काय केलं, त्या व्यक्तीने दुपारचा पूजावसर केला, चंदन ओळगवलं देवाला, आडा लावला चंदनाचा, अक्षता लावल्या, साष्टांग दंडवत घातले, ताट केले. मग बाईसांनी ताट केलं. गोसावियासी आरोगण, स्वामींना आरोगणा झाली. भक्तजना प्रसाद झाला, भक्तजनांना प्रसाद पण भेटला. सारंगपाणी भटा पाठवणी झाली, सारंगपाणींना देवाने पाठवणी दिली. श्रीचरण नमस्करुणी निघाले, स्वामींच्या पाया पडले ते आणि निघाले. बाईसी शयनासन रचिले, स्वामींना झोपण्यासाठी आसन रचलं बाईसांनी. गोसावियासी तेथ पहुडू झाला, स्वामी तिथे झोपले. पश्चात प्रहरी उदयचा उपहडू, मग गोसावी बीजे केले. सकाळी सकाळी देव उठले आणि मग बीजे केले दुसऱ्या गावाला जाण्यासाठी. पुन्हा त्याच्यामध्ये काही पाठभेद आलेला आहे, तो पण तुम्हाला सांगून देतो. तव चक्रपाणी भट्ट गोसावियाच्या दर्शना आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. चक्रपाणी भट्ट आले, साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. बाईसे भिक्षेसी गेली होती, बाईसा भिक्षेला गेलेल्या होत्या. तो त्याची या ब्राह्मणी लेकरू वाते उपंगळी घेऊन बैसली असती. त्या सारंगपाणी भटाची ब्राह्मणी घरी लेकरांना मांडीवर घेऊन बसलेली होती. तो बाईसी पुसले, हाओ हे डोळे का उघडी ना लेकरू. मग बाईसा म्हणतात, का हो तुमचं लेकरू डोळे का उघडत नाही. आई ते आपुर्या द्याचे 7 मासाचे जन्मले. बाईसी म्हणितले आमच्या बाबाच्या दर्शना या पा. ती बाई म्हणते, बाई 7 महिन्याचा असतानाच हा जन्माला आला, त्याच्यामुळे काय डोळे उघडत नाहीत. त्याची वाढ अपुरी झालेली आहे, 7 महिन्यातच जन्माला आला, त्याच्यामुळे डोळे काय उघडले नाही त्याने अजून. मग बाईसा म्हणतात, बाई आमच्या बाबाच्या दर्शनाला घेऊन या. मग तेही चक्रपाणी भटापुढा सांगितले आणि मग त्यांनी चक्रपाणी भटापुढं सांगितलं त्या पत्नीने. मग 7 दिवसाचे गोपाळ पंडित गोसावियाची दर्शना घेऊन आले. जे सुरुवातीला मी वाचलं की चक्रपाणी भट्ट हे स्वामीच्या दर्शनाले साष्टांग दंडवत घातले आणि स्वामीजवळ बसले, हे वेगळ्या पाठातलं होतं. गफलत नको व्हायला तुमची बरं का. ते वेगळ्या पाठामध्ये होतं. आणि बाईसे भिक्षे गेली होती, तर त्याची ब्राह्मणी लेंकरू आते उपंगळी घेऊन बैसली असती. इथून वेगळा पाठ चालू झालेला आहे, लक्षात असू द्या, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार की पहिलं जाऊन बसले तिथे, मग बाईसा भिक्षेला गेल्या, मग बाईसांनी त्या बाईला विचारलं, मग बाईसांनी दर्शनाला यायला सांगितलं आणि नंतर ते ब्राह्मण आला इकडे, तर मग सुरुवातीला कसं काय येऊन बसला असं तुम्ही म्हणालात. असं गफलतीमध्ये राहू नका, तुमचा बुद्धिभेद नको व्हायला म्हणून स्पष्ट सांगितलेला आहे मी. तो वेगळा पाठ होता आणि बाईसे भिक्षे गेली होती, इथून वेगळा पाठ चालू झालेला आहे. तर चक्रपाणी भट्ट मग त्या गोपाळ पंडितांना घेऊन येतात. गोपाळ पंडित फार विद्वान पंडित होतात, समोर चालून भटोबासांच्या जवळ अनुसरतात हे बरं का. दर्शन झाले, दर्शन झालं. गोसावियाच्या अवसंगीय गोपाळ पंडित घातले, स्वामीच्या मांडीवर गोपाळ पंडितांना ठेवलं. मग दंडवते घातली, श्रीचरणा लागले, सर्वांनी दंडवत घातले, पाया पडले. गोसावियाची जानवरी चळवळ करू लागले. स्वामींच्या मांडीवर गोपाळ पंडित होते आणि चळवळ करायला लागलेली आहेत, म्हणजे हालचाल करायला लागले. गोसावी श्रीकरे स्पर्शले, कृपादृष्टी अवळखिले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं कृपादृष्टीने आणि मग स्वामी म्हणतात, हा येथीचाची मा, देवा भक्ता भेटी झाली मा. स्वामी म्हणतात, हा तर आमचाच आहे, देवाची आणि भक्ताची भेट झालेली आहे असं स्वामी म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले चर्मचक्षु लोपती, मग ज्ञानचक्षु होती. स्वामी म्हणतात, एवढे विद्वान पंडित होतील हे,
चर्मचक्षु जातील आणि ज्ञानचक्षु प्राप्त होतील, यांना ज्ञानदृष्टीने या जगताला पाहतील, हे गोपाळ पंडित एवढे विद्वान होतील, असं स्वामी इथे म्हणतात. एक लक्षात असू द्या, तुम्ही जे या विश्वाला पाहत आहात अज्ञानाच्या दृष्टीने पाहत आहात. ज्यावेळेस तुम्हाला ज्ञानाची दृष्टी प्राप्त होईल त्यावेळेस तुम्हाला हे जग काहीतरी वेगळंच दिसेल, वेगळं भासेल. तुम्ही ज्ञानयुक्त दृष्टीने जर या जगताकडे पाहिलं तर त्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजे असतात. मग आरोगण दधिभाताची तेही आणिला होता. मग दधिभाताची आरोगणा दिली, त्यांनी तो दधिभात सोबत आणलेलाच होता आणि त्याचीच आरोगणा दिलेली आहे. मग गोसावी त्याची पाठवणी देवणी, मग हटसिद्धनाथासी बीजे केले तेथ अवस्थान झाले. मग स्वामींनी त्यांना पाठवणी दिली आणि स्वामी घटसिद्धनाथाच्या ठिकाणी गेलेले आहेत राहण्यासाठी. तर अशा प्रकारे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील एक प्रश्न तुम्हाला मी विचारलेलाच आहे, रिकामी जागा भरा. मी जो प्रसंग सांगितला त्या प्रसंगावरून तुम्हाला काय वाटते की हा कशाचा कळस आहे? डॅश डॅश डॅश, रिकामी जागा भरून काढा. मी सविस्तरपणे त्या विषयावर बोललेलो आहे आणि जर तुम्हाला प्रश्न समजला नसेल व्हिडिओ पुन्हा एकदा सुरुवातीपासून पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजून जाईल. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, संसार म्हणजे काय? स्वामींनी या संदर्भात काय निरूपण केलं? संसार म्हणजे हा दीर्घ स्वप्न आहे. दुःख रूपता, पापमूळता, अनित्यता ही ठरलेलीच आहे या संसारामध्ये. तुम्हाला कसं जीवन जगायचं, दुःख रूप पाप मूळ असलेलं जीवन जगायचं, अनित्य असलेलं जीवन जगायचं की कसं जगायचं हे आता तुम्ही ठरवा. देवाने तुम्हाला सर्व ज्ञान करून दिलेलं आहे. स्वामींनी व्यवस्थित निरूपण केलं की संसार म्हणजे हा दीर्घ स्वप्न आहे, एक फार मोठं स्वप्न आहे, जवळजवळ 50-60 वर्षाचं स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये जर तुम्ही जगत असाल आणि प्रपंचच हे सर्व माझं आहे म्हणत असाल तर ते स्वप्नातच तुम्ही जगलात आणि स्वप्नातच तुम्ही मरलात असं म्हणावं लागेल. या स्वप्नातून जागे व्हा आणि अध्यात्माकडे अग्रेसर व्हा, ईश्वराकडे अग्रेसर व्हा, तर तुमचं जीवन धन्य झालं. मनुष्य जन्मामध्ये जन्माला येऊन तुम्ही काहीतरी फळ प्राप्त करून घेतलं असं म्हणता येईल. आणि अध्यात्म जर तुम्ही वजा केलं तुमच्या जीवनातून तर तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये काही एक फरक राहणार नाही. उलट पशु तुमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतील. आणि जे मी बोलत असतो ते सिद्ध करून दाखवत असतो. एक नाही 10 उदाहरण देऊ शकतो मी, परंतु आता वेळ जास्त झालेला आहे आणि म्हणून मी तुमचा वेळ जास्त घेऊ इच्छित नाही. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये रावणा पेंधिया भावानुवादू हे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सिद्धनाथा विडावाणे हे चरित्र उद्या ऐकायला मिळणार आहे तुम्हाला. आणि ब्राह्मणीय वस्ती असे 2-3 ज्ञानवर्धक असे चरित्र स्वामींचे तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत